आणि या वेळेला चुकीचा फटका खेळलाय ओमकारने, बॉक्स आउट होतोय. पहिला धक्का लागेल जम्बो 11 टीमला. नाराज आहे ओमकार आपल्या स्वतःवर. या चुकीच्या फटक्यानंतर मात्र त्याला तंबूच्या असलेला माघारी पतावं लागेल आणि पहिली विकेट गमावली जम्बो 11 टीमने ओमकारच्या स्वरूपात. फुल टॉस बॉल होता, बॉटम हँडचा वापर केला, फ्लिक केलं होतं चेंडूला समोरच्या दिशेनं. खेळायचा हा प्रयत्न मात्र अयशस्वी राहिला आणि ओमकार बाद. पुन्हा एकदा मात्र खेळाडूच्या हातामध्ये जाईल चेंडू. भावेशची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर मात्र कुठेतरी शम्मीकर श्रेयांश. अजय मांजेचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती तरी धाव येत नाहीये, त्यामुळे इथून पुढे 5च्या 5 आणि या वेळेला विकेट. आता मात्र औपचारिकतापूर्ण ही मॅच शिल्लक राहिली आहे. प्रयत्न चांगला होता. कमी झालेलं नाहीये. आपल्या पोलीस दलातील सेवेतला वेळ काढून आज मात्र वाय चषक खेळायची किती उत्कुच आहे, किती उत्कंठ आहे बघा. प्रत्येक खेळाडू जो आहे कुठे ना तरी चेंडू 16 धावा. वेग बघा, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीने मात्र आदित्य सत्यविनायक कामोठे क्वार्टर फायनल मध्ये उद्याच्या दिवशी. चांगला फटका, परंतु चोरटी दाखवण्याच्या नादामध्ये मात्र माघारी परतावं लागेल कुणालला. चौथा विकेट गमावलाय रॉयल फॅम चेंबूर संघाने. यानंतर वामिका स्टार पालघर आणि बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर. चेंबूरचे 2 संघ आज सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात काल जर आपण पाहिलं तर ओव्हर 40 गटातून कल्याणचे 2 संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळाले. तर मी विनंती करतोय, चला आता टॉस होणार आहे. वामिका स्टार पालघर आणि बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर. टॉससाठी या. लास्ट कॉल आहे. गडी बाद. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि बॅटर आउट. घनश्याम मात्र सुरक्षित असेल. रोहनला माघारी परतावं लागेल. शेवटचा एक बॉल मात्र डावातला अगदी हाणामारीचं षटक आहे, त्यामुळे हे सर्व अपेक्षित आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले, देखील तिकडे होते. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आउट. चार बॉल मध्ये तर 19 रनची गरज आहे. नवीन बॅटर रोहित सकाट. या बॉलवर फटका फसला गेला, तिकडे मात्र बॅटर मंदार. बट मंदारने खूप चांगली कामगिरी केली, शेवटच्या ओव्हरपर्यंत उभा राहिला. वेल प्लेड मंदार. प्रयत्न करत होता पण टार्गेट खूपच मोठं होतं, त्यामुळे थोडं स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेलाय. सो या मॅच वर नाव कोरलं गेलंय जवळपास आदित्य सत्यविनायक कामोटे. या बॉलवर आणि मॅच जिंकली गेली लगातार. मानाची स्पर्धा. यावेळेला फटका अतिशय वेगात, तेवढी चांगली फिल्डिंग. पहा मॅच जवळपास संपली, परंतु एफर्ट्स आणि या वेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज इकडे मात्र माघारी पाठवतात बॅटरला.